हॅलो स्टुडंट, आपण पाठीमागच्या पिरियडला क्लास आणि ऑब्जेक्ट आणि कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर याच्यावरची डिटेल प्रोग्राम्स आणि थिअरी विथ सिंटॅक्स बघितलेलं आहे. नेक्स्ट सी प्लस प्लस पार्ट नंबर 6 इनहेरिटन्स. परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला आहे, डिफाइन इनहेरिटन्स, एक्सप्लेन टाइप्स ऑफ इनहेरिटन्स विथ सुटेबल एक्झाम्पल. तर इनहेरिटन्सची डेफिनेशन आपण सुरुवातीला बघितलेली आहे. द mechanism of old class to the new class, then it is also called inheritance. आता ओल्ड क्लास म्हणजे काय? ओल्ड क्लास म्हणजे जुना क्लास, ठीक आहे. त्याच्यावरून क्रिएट झालेला नवीन न्यू क्लास, त्याला म्हणतो आपण इनहेरिटन्स. याला म्हणतो डिराइव्हड क्लास आणि ह्याला म्हणतो आपण बेस क्लास. लक्षात आहे, हा बेस क्लास असेल म्हणजे ओल्ड आणि हा डिराइव्हड क्लास. द मेकॅनिझम ऑफ डिराइव्हड क्लास टू द बेस क्लास, देन इट इज ऑल्सो कॉल्ड इनहेरिटन्स. किंवा द मेकॅनिझम ऑफ ओल्ड क्लास टू न्यू क्लास, देन इट इज ऑल्सो कॉल्ड इनहेरिटन्स. म्हणजे ओल्ड क्लासवरून नवीन एखादा क्लास क्रिएट करणे किंवा तयार होणे त्याला म्हणतो आपण इनहेरिटन्स. In inheritance, it has following types of inheritance. पहिला टाइप्स आहे सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्स. आता सिंगल इनहेरिटन्स मध्ये अशा पद्धतीचा डायग्राम काढली आपण. हा ए आणि हा बी. हा ए जो आहे तो बेस क्लास आहे आणि हा जो आहे तो डिराइव्हड क्लास आहे. लक्षात आहे. डायग्राम काय सांगेल डेफिनेशन? अ डिराइव्हड क्लास विथ सिंगल बेस क्लास, देन इट इज ऑल्सो कॉल्ड सिंगल इनहेरिटन्स. जे एकाच क्लासवरून दुसरा क्लास नवीन क्रिएट होईल त्याला म्हणतो आपण सिंगल इनहेरिटन्स. Second types, multiple inheritance. Multiple inheritance. आता multiple inheritance म्हणजे काय? की दोन क्लास वरून एक क्लास क्रिएट होणे. हा ए आणि बी असेल आणि याच्यावरून सी हा क्लास क्रिएट होणे. लक्षात आहे. हा हे दोन्ही बेस क्लास असतील आणि हा डिराइव्हड क्लास असेल त्याला म्हणतो आपण मल्टिपल इनहेरिटन्स. डेफिनेशन काय सांगता येईल? अ डिराइव्हड क्लास विथ सेव्हरल बेस क्लास, देन इट इज ऑल्सो कॉल्ड मल्टिपल इनहेरिटन्स. अ डिराइव्हड क्लास विथ सेव्हरल बेस क्लास, देन इट इज ऑल्सो कॉल्ड मल्टिपल इनहेरिटन्स. थर्ड तुम्हाला टाइप सांगता येईल hierarchical inheritance. Third type, hierarchical inheritance. Hierarchical inheritance. आता hierarchical inheritance ची डायग्राम जर बघितली तर एक बेस क्लास असेल आणि त्याच्यावर अनेक डिराइव्हड क्लास तयार होतील. बेस क्लास कोणता होता? ए. त्याच्यावर 2 ते 3 डिराइव्हड क्लास तयार होणे. बी, सी आणि डी. हा बेस क्लास आहे आणि हे 3 हे डिराइव्हड क्लास आहे. तर डेफिनेशन काय सांगते? when more than one base class is derived from another base classes, then it is also called hierarchical inheritance. काय सांगितलं डेफिनेशन? when more than one class is derived from another base classes, then it is also called hierarchical inheritance. एकाच क्लासवरून अनेक बेस क्लास तयार होणे त्याला म्हणतो आपण hierarchical inheritance. Fourth types, multi-level inheritance. Multi-level inheritance. आता multi-level म्हणजे काय?
तर एकानंतर एक क्लास तयार होणे. हा ए असेल, याच्यावरून बी असेल, याच्यावरून सी असेल, याच्यावरून डी असेल. तर मल्टी लेवल एकच बेस क्लास, त्याच्यावरून अनेक क्लास तयार होणे. लक्षात आहे. तर मग आपण मल्टी लेवल इनहेरिटन्स. लक्षात डेफिनेशन काय सांगते? द मेकॅनिझम ऑफ डिराइविंग बेस क्लास to the another derived base classes, then it is also called multi-level inheritance. लक्षात आहे. तर अशा पद्धतीनं मल्टी लेवल इनहेरिटन्स. आणि लास्ट नंबर 5 हायब्रिड इनहेरिटन्स. हायब्रिड इनहेरिटन्स. तर एकच क्लास आहे. हा ए असेल, त्याच्यानंतर बी असेल, त्याच्यानंतर सी असेल. लक्षात आहे. आणि त्याच्या दोन्हीवर त्याला बी असेल. तर अशा पद्धतीनं हॅरेजिकल किंवा हायब्रिड इनहेरिटन्स. काय सांगतात डेफिनेशन? द इनहेरिटन्स which involves more than one inheritance. The inheritance which involves more than one inheritance, then it is also called hybrid inheritance. म्हणजे हा बेस क्लास असेल, त्याच्यावर तयार झालेले दोन हे अनदर बेस क्लासेस, आणि त्याच्यावर तयार झालेला हा डिराइव्ड क्लासेस. लक्षात डेफिनेशन काय सांगते? द इनहेरिटन्स which involves more than one inheritance, then it is also called hybrid inheritance. Okay. तर हे बघा 5 टाइप्स आहेत. आपण इनहेरिटन्स म्हणजे काय ते 5 टाइप्स. लक्षात आहे. आता सिंटॅक्स आपल्या प्रोग्राम मध्ये इनहेरिटन्सचे प्रोग्राम्स आणि सिंटॅक्स बघायचे. तर सिंटॅक्स प्रोग्राम कसा करायचा किंवा त्याचा सिंटॅक्स काय असतो. क्लास सिंटॅक्स बघा. क्लास घ्या, त्याच्यानंतर डिराइव्ड क्लास नेम घ्या. डिराइव्ड क्लास नेम, त्याच्यानंतर कोलन, त्याच्यानंतर विजिबिलिटी मोड, आणि त्याच्यानंतर लास्ट बेस क्लास नेम. तर हा त्याचा सिंटॅक्स असेल. आणि त्याच्यामध्ये मेंबर ऑफ फंक्शन्स, मेंबर ऑफ फंक्शन्स. लक्षात आहे. क्लास हा वर्ड्स लिहा आहे तसाच. डिराइव्ड क्लास नेम लिहा कोणता आहे तो. कोलन द्या. विजिबिलिटी मोड द्या. विजिबिलिटी मोड म्हणजे पब्लिक आहे का, तो प्रायव्हेट आहे का, प्रोटेक्टेड आहे. विजिबिलिटी मोड द्या. बेस क्लास नेम द्या म्हणजे ओल्ड क्लास. तर अशा पद्धतीने हा तर सिंटॅक्स आउटसाइड द क्लास डेफिनेशन बाहेर यूज करायचे आणि इनहेरिटन्सचे प्रोग्राम करायचे. लक्षात आहे. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये डेफिनेशन ऑफ इनहेरिटन्स अँड टाइप्स ऑफ इनहेरिटन्स हे बघितलेलं आहे. आणि सिंटॅक्स ऑफ इनहेरिटन्स. डेफिनेशन काय बघितली? द मेकॅनिझम ऑफ डिराइव्ड न्यू क्लास टू द बेस क्लास, then it is also called inheritance. In inheritance it has 5 types. First, single inheritance. Second, multiple inheritance. Third, hierarchical inheritance. Fourth, multi-level inheritance. And last, hybrid inheritance. Syntax: class, derived class name, colon, visibility mode, base class name, आणि member of functions. याच्यामध्ये राईट करा. आणि असं पद्धतीनं तुम्हाला एकच प्रोग्राम परीक्षेमध्ये इनहेरिटन्सचा विचारते. तो कोणता? मल्टी लेवल इनहेरिटन्स. लक्षात आहे. त्यानंतर आपल्याला मल्टी लेवल इनहेरिटन्सचा प्रोग्राम पाहायचा आहे. आता मल्टी लेवल इनहेरिटन्सचा प्रोग्राम पाहत असताना 3 ते 4 प्रकारचे क्लासेस तुम्हाला यूज करायचे. तर C++ चा प्रोग्राम कुठला बघायचा आपल्याला? मल्टी लेवल इनहेरिटन्स. मल्टी लेवल इनहेरिटन्स.
तर हा प्रोग्राम तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. तर बघा, write a C++ program which has class student to store a roll number. The class test store marks obtained in two subject and class result store total mark obtained in the test. The class result inherit details marks obtained in the test and roll number through a multi-level inheritance. म्हणजे ओल्ड क्लास स्टुडंटचा एक बनवा, स्टुडंट क्लास बनवून त्यात रोल नंबर स्टोअर करा, रोल नंबर स्टोअर करून त्यात दोन सब्जेक्टचे मार्क्स घ्या, त्याची टोटल करा आणि टोटल करून तो क्लास डिझाइन करा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. लक्षात आहे? तर तो मल्टी लेवल इनहेरिटन्स प्रोग्राम बघा, क्लास स्टुडंट बनवा, क्लास स्टुडंट बनवल्यानंतर त्याच्यामध्ये दोन सेक्शन येतील, एक प्रायव्हेट सेक्शन आणि पब्लिक सेक्शन. आता प्रायव्हेट ऐवजी आपण इनहेरिटचा प्रोग्राम आहे तर प्रोटेक्टेड सेक्शन यूज करायचे. प्रोटेक्टेड सेक्शन मध्ये दोन काय सांगितलं मला, रोल नंबर घ्यायचे, एंटर रोल नंबर. लक्षात आहे? पब्लिक मध्ये काय करा, पब्लिक मध्ये गेट रोल नंबर, वाईड गेट नंबर आणि वाईड पुट नंबर दोन फंक्शन घ्या. वाईड गेट नंबर आणि वाईड पुट नंबर हे दोन्ही फंक्शन घ्या आणि दोन्ही फंक्शन घेऊन क्लास कंप्लीट करा. लक्षात आहे? तर हा क्लास कुठला डिझाइन केला आपण, स्टुडंटचा क्लास डिझाइन केला. त्याच्यामध्ये एंटर रोल नंबर घेतला, कीबोर्डवरून रोल नंबर ऍक्सेप्ट करा, तो डिस्प्ले करा. लक्षात आहे? तर हा क्लास, दोन्ही क्लास बाहेर सोडा. वाईड रिटर्न टाइप, ओल्ड क्लास नेम स्टुडंट, स्कोप रिकर्शन ऑपरेटर, फंक्शन नेम गेट नंबर आणि काउट आई एंटर द नंबर, एंटर द नंबर, सी इन कोणत्या एका व्हेरिएबल नंबर घ्या. कोणत्या व्हेरिएबल नंबर घ्यायचा आहे, रोल नंबर व्हेरिएबल घेतले, बरोबर आहे. रोल नंबर आणि व्हेरिएबल घ्या. पहिला क्लास सोडवा. दुसरा फंक्शन सोडवा, वाईड स्टुडंट, स्कोप रिकर्शन ऑपरेटर, पुट नंबर, त्याच्यामध्ये काय, सी आउट रोल नंबर डिस्प्ले का. तर दोन्ही फंक्शन याच्यामध्ये सॉल्व केले. कोणता क्लास डिझाइन केला आपण, क्लास स्टुडंट. दुसरा क्लास डिझाइन करा, कोणता, क्लास टेस्ट. क्लास टेस्ट मध्ये काय करायचं सांगितलं आपण, दोन सब्जेक्टचे मार्क घ्यायचे सांगितले. आयचा प्रोग्राम कंटिन्यू करायचा. त्यासाठी आपला सिंटॅक्स यूज करायचा, क्लास डिराइव्ड क्लास नेम टेस्ट कोलन विजिबिलिटी मोड दॅट इज पब्लिक. पब्लिक म्हणजे काय की त्याचे गेट रोल नंबर सो डिस्प्ले झाला पाहिजे म्हणून पब्लिक विजिबिलिटी मोड घेतला. आणि ओल्ड क्लास नेम स्टुडंट. हा सिंटॅक्स जो आता आपण बघितलेला आहे तो सिंटॅक्स यूज करायचा. त्याच्यामध्ये प्रोटेक्टेड सेक्शन, प्रोटेक्टेड सेक्शन मध्ये काय, इंटिजर मार्क दोन व्हेरिएबल डिक्लेअर करा, सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2. लक्षात आहे? पब्लिक सेक्शन मध्ये दोन फंक्शन डिक्लेअर करा, कुठले कुठले, वाईड गेट मार्क, सॉरी वाईड गेट मार्क आणि वाईड पुट मार्क. क्लास कंप्लीट. पहिला क्लास कुठला घेतला आपण, स्टुडंट. त्याच्यामध्ये काय घेतलं, रोल नंबर. दुसरा क्लास कोणता घेतला, टेस्ट. त्याच्यामध्ये काय करतो आपण, दोन सब्जेक्टचे मार्क्स घेतले, बरोबर आहे. तर आयचे फंक्शन सॉल्व करा. वाईड स्टुडंटच्या वेळी काही टेस्ट स्कोप रिकर्शन ऑपरेटर गेट मार्क, enter the mark, सी कोणते दोन व्हेरिएबल घेतले, सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2, बरोबर आहे.
हे फंक्शन सॉल्व झालं. दुसरं फंक्शन सॉल्व करा. वाईड पुट मार्क. क्लास कोणता आहे? करंट क्लास टेस्ट. पुट मार्क cout mark in two subject. cout subject 1, cout subject 2 कंप्लीट. हे दोन्ही फंक्शन या ठिकाणी हा क्लास या ठिकाणी डिझाइन केला. अशा पद्धतीने फंक्शन दोन्ही सॉल्व केले. तिसरा क्लास बनवायचा सांगितलाय कोणता? क्लास रिझल्ट. क्लास रिझल्ट बनवा. त्याचा पब्लिक काय असणार आहे? व्हेरिएबल मोड पब्लिक असणार आहे. आणि त्याचा क्लास कोणता असणार आहे? टेस्ट. त्याच्या अगोदरचा क्लास म्हणजे प्रोटेक्टेड सेक्शन. प्रोटेक्टेड सेक्शन मध्ये टोटल करायला सांगितले आपल्याला दोन्ही सब्जेक्टची टोटल. वाईड डिस्प्ले एकच फंक्शन यूज करा. वाईड डिस्प्ले हे सगळे फंक्शन या ठिकाणी डिस्प्ले करा. क्लास कंप्लीट करा. पहिला क्लास बनवला स्टुडंटचा. दुसरा क्लास बनवला टेस्टचा. तिसरा क्लास कोणता बनवूया आपण? रिझल्ट. रिझल्ट मध्ये दोन्ही सब्जेक्टची टोटल करा. लक्षात आहे. आणि त्याच्यामध्ये कोणता क्लास डिझाइन केलेला आपण? फंक्शन डिस्प्ले. तर डिस्प्ले फंक्शन सॉल्व करा क्लासच्या बाहेर. तर क्लासच्या बाहेर कोणतं डिस्प्ले फंक्शन असणार आहे? वाईड रिझल्ट स्कोप रिझल्यूशन ऑपरेटर काय असणार आहे? फंक्शन नेम डिस्प्ले. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? दोन सब्जेक्ट टोटल करायचे. टोटल इक्वल टू सब्जेक्ट 1 प्लस सब्जेक्ट 2. दोन्ही टोटल घ्या. दोन्ही टोटल करून काय काय आपल्याला डिस्प्ले करायचं आहे? पुट नंबर, पुट मार्क, हे सगळं डिस्प्ले करायचं आहे आपल्याला. आणि cout टोटल. तर हे सगळं आपल्याला डिस्प्ले करायचं आहे आणि एका फंक्शनमध्ये लिहायचं. कुठल्या फंक्शन लिहिलं आपण? डिस्प्ले फंक्शनमध्ये. दोन्ही टोटल झाली. रोल नंबर आला, मार्क्स आली आणि टोटल आलं. लक्षात. आता काय राहिलं आपल्याला? मेन डिझाइन करायचं आहे. पुन्हा मेन डिझाइन करायचं आहे. प्रोग्रामचा मेन. आता मेन मध्ये जे सगळे फंक्शन आहेत सगळे कॉल करा. वाईड मेन. बरोबर. CLR SCR. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट बनवा. लास्ट क्लास कोणता आहे? रिझल्ट. त्याचा ऑब्जेक्ट R बनवा. R डॉट पहिलं फंक्शन गेट नंबर. दुसरं R डॉट गेट मार्क. कीबोर्ड कडून जे काय घ्यायचं ते सगळं याच्यामध्ये लिहा. आणि लास्ट R डॉट डिस्प्ले. डिस्प्ले आपण सगळंच घेतलेलं आहे. गेट CH. प्रोग्राम कंप्लीट. एका स्टुडंटचा जर आपला क्लास डिझाइन करायचा असेल तर एवढं आपल्याला 3 क्लास डिझाइन केले पाहिजे आणि त्यातून प्रोग्राम केला पाहिजे. काय काय केलं? एंटर द रोल नंबर. समजा माझा रोल नंबर 1 आहे तर 12001 हा डिस्प्ले होईल. त्यानंतर मला 2 सब्जेक्टला मिळाले मार्क्स. समजा 100 पैकी पहिल्या सब्जेक्टला मला 50 मिळाले, दुसऱ्या सब्जेक्टला 60 मिळाले. दोन्ही या ठिकाणी बेरीज होईल, टोटल येईल. टोटलमध्ये मार्क डिस्प्ले होतील. म्हणजे एंटर द रोल नंबर 12001, एंटर द मार्क्स 50, 60 आणि टोटल इक्वल टू 110. अशा पद्धतीनं हे सगळं डिस्प्ले होईल. म्हणजे 3 क्लास डिझाइन केले. कुठले कुठले? क्लास स्टुडंट, क्लास टेस्ट आणि क्लास रिझल्ट. अशा पद्धतीनं 3 क्लास आपण मल्टी लेवल इनहेरिटन्सचे सिंटॅक्स यूज करून आपला प्रोग्राम केलेला आहे. आउटपुट काय? एंटर द रोल नंबर, एंटर द मार्क्स आणि टोटल इक्वल. लक्षात आहे. अशा पद्धतीनं मल्टी लेवल इनहेरिटन्सचा एकच प्रोग्राम तुम्हाला बोर्ड परीक्षेला याच्यावरती आहे.
काय बघितलं आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये? इनहेरिटन्स म्हणजे काय, त्याचे टाइप्स आणि त्याच्यावर असणारा C++ चा प्रोग्राम. ओके.